आजच्या पूजेमध्ये ना काहीतरी नवीन करण्याचं माझ्या डोक्यात होतं. तर म्हणून एक गोष्ट समोर आली आणि ती बघितली. त्यानंतर थोडीशी आयडिया घेतली. ॲक्च्युली ह्या ज्या तुम्हाला अशा पायऱ्या दिसत आहेत ना, तर ह्या पितळेमध्ये होत्या, ज्या मी ॲमेझॉनवरती एक बघितलं होतं तसं स्ट्रक्चर. पण नंतर विचार केला की पितळेचं तसं घेतलं तर परत ते क्लीन करायला खूप प्रॉब्लेम येतो. तर म्हणून शेवटी मग माझ्या जे कार्पेंटर आहेत त्यांना थोडंसं कामाला लावलं आणि त्यांच्याकडून मी अशा स्टेप्स बनवून घेतल्या. त्यांना तो फोटो पाठवला. त्यांना विचारलं पहिले की बनेल का, असं काही तुम्हाला जमेल का? तर ते हो म्हणाले आणि त्यांनी बघा अशा 2 ह्या पायऱ्या मला बनवून दिल्या आहेत. आणि कशासाठी बनवल्या आहेत या पुढे कळेलच तुम्हाला. तर ह्यांना कलर करायचं होतं. तर आता कलर कुठला करू? बघा, कुठलीही गोष्ट करताना ना डायरेक्ट डोक्यात आलं आणि डायरेक्ट केलं असं कधीच होत नाही. त्याच्यामागे खूप सारं काय संशोधन असतं, खूप विचार असतो. तर तसंच पहिले विचार केला की व्हाईट करू का, मग पिवळा करू का, मग गोल्डन करू का. तर असे खूप सारे विचार केल्यानंतर शेवटी मी ह्या निष्कर्षापर्यंत पोचली ह्या रंगाच्या. तर मला जो म्हणजे मातीचा जो रंग असतो ना, असा जो क्रिम्सन कलर ज्याला बोलतात, लाल असा, तर तसा कलर म्हटलं देऊ की जो सगळ्या पूजांमध्ये आपल्या छान वाटेल, मॅच होईल असा. तर म्हणून हा नेहमी मी ॲक्रेलिक्सचे कलर यूज करते, पण ह्यावेळी मी हा जरा वेगळा कलर मागवून बघितला आणि छान आहे हा पण कलर. ॲक्रेलिकसारखाच आहे, म्हणजे तुम्ही कपड्यावर पण वापरू शकता आणि अशा प्रकारे मेटलवर किंवा लाकडावर सुद्धा यूज करू शकता. तर मी बघा, आपण असं काय करायला गेलं ना की मुलं आपसुकच त्या गोष्टीकडे खेचले जातात आणि ही खूप मस्त गोष्ट आहे. तुम्हाला सांगू, आर्ट, पेंटिंग, ड्रॉइंग, डान्सिंग, सिंगिंग या अशा गोष्टी आहेत ना की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा सगळा स्ट्रेस पूर्ण विसरून जाता आणि खूप छान तुम्हाला आतून आहे ना, खूप छान फील व्हायला लागतं. तर तसंच मुलांना पण अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता आला पाहिजे. म्हणून तुम्ही जर असं केलंत ना, तर मुलंही तुमच्यासोबत बघा सामील होतात आणि त्यांनासुद्धा या गोष्टीची आवड लागते. मला ही जी सगळी काय ना काय असे उद्योग करण्याची आवड आहे ना, ही माझ्या वडिलांकडूनच मिळालेली आहे. तर म्हणून पण छान वाटतं, मला आवडतं. आणि बघा, रेडीमेड घेतो ना त्यापेक्षा कधी कधी जेव्हा आपण स्वतःच्या हाताने असं काहीतरी बनवतो ना वस्तू, तर त्यामध्ये आणखीन जास्त मी म्हणेन की आणखीन जास्त मजा येते. तर बघा, अशा प्रकारे आम्ही दोन्ही ज्या स्टेप्स आहेत त्या अशा छान कलर करून घेतल्या आहेत. कशाला बनवते त्या पुढे तुम्हाला कळेलच. मी म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे, त्याचा वापर पण करून दाखवणार आहे. तर बघा, असा हा म्हणजे असा आपण म्हणतो ना की एखादा किल्ल्याला कसा रंग असतो, तर तशा प्रकारचा हा रंग दिसतोय. ह्याच्यामध्ये थोडीशी शाईन आहे, अगदी हलकीशी. पण तरीही आपलं जे काम आहे ते तात्पुरतं न वाटता ते छान ड्युरेबल राहावं, आणखीन चांगलं टिकावं. तर त्यासाठी आपण जेव्हा असं लाकडाचं किंवा मेटलवर कुठलंही काम करतो ना, तर त्यानंतर त्याला ना वॉर्निश नक्की करत जा, ज्यामुळे त्याच्यावर आणखीन एक प्रोटेक्टिव्ह लेअर जमा होते. तर हे वॉर्निश मॅटमध्ये सुद्धा येतं, ग्लॉसीमध्ये सुद्धा येतं. बघा, हा कलर मी मागवला होता. तर तुम्हाला हवा असेल त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही बघू शकता. ॲमेझॉनवरती सुद्धा आहे. जेव्हा तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये लागत असेल ना, तरच एवढी बॉटल मागवा. नाही तर मग काय होतं ना, हे जे रंग असतात ना, हे तुम्ही असेच जर ठेवून दिले बरेच दिवस, तर ते खराब होतात, लगेचच सुकून जातात. तर म्हणून छोट्या बॉटल्स पहिले मागवून बघा आणि त्यानंतरच मोठ्या बॉटल्स मागवा. तर याच्यावरती ना मला दिवे ठेवायचे. तर दिवे सध्या तरी माझ्याकडे एवढे पितळेचे दिवे अवेलेबल नाही आहेत. तर म्हणून म्हटलं, जे आपल्याकडे काय घरगुती अवेलेबल असेल त्यातूनच आपल्याला काही करता येईल तर आणखीन बेस्ट. तर म्हणून माझ्याकडे हे दिवाळीचे काय दिवे उरलेले होते. तर म्हटलं चला ह्याला सेम कलर करूया. कॉन्ट्रास्ट मला नको हवा होता कलर याच्यामध्ये, कारण मला ॲक्च्युली याच्यावरती पितळेचे दिवे ठेवायचे आहेत. पण पितळेचे आणेन तेव्हा ठेवेन, पण तुर्तास आपल्याला हे दिवे आता कामास येणार आहेत. आणि ह्यांना पण छान जो कलर आहे ना, तोच कलर दिला मी आणि त्याला नंतर आणखीन थोडीशी फिनिशिंग पण देणार आहे. पण बघा, दोन्ही दिव्यामध्ये फरक तुम्हाला दिसत असेल, जो सुरुवातीचा दिवा आणि आत्ताचा दिवा. आणि बघा, ठेवल्यानंतर किती मस्त दिसतोय. तर आणखीन याला भारी बनवूया, एवढ्यावरच आपण थांबायचं नाही आहे. तर निष्ठाने खूप मदत केली मला, म्हणजे पूर्ण अख्खी ती एक स्टेप आहे ना, ती पूर्ण तिने कलर केली. त्यानंतर दिव्यांना छान कलर करून दिलं. तर बघा, हे कसं दिवे ठेवल्यावर बघा किती सुंदर दिसतंय. तर झालं का आता काम? तर नाही, अजून आपलं थोडं काम बाकी आहे. तर मगाशी जे मी वॉर्निश दाखवलं ना, तर ते वॉर्निश अशा प्रकारे याच्यावर मारायचं. याच्यावर जे तुम्हाला आता सध्या जे व्हाईट कास्टिंग दिसतंय ना,
ते नंतर जसं ते वॉर्निश सुकत जाईल तसं ते त्याच्यामध्ये मर्ज होऊन जातं आणि जो तुमचा ओरिजिनल नॅचरल जो कलर आहे ना तो कलर दिसतो. यामुळे काय होतं, लाकडाला बुरशी पकडत नाही, फंगस येत नाही आणि तुम्ही जी पण वस्तू बनवताय ना तर ती खूप लॉंग लास्टिंग चांगली टिकते. तर म्हणून वॉर्निशचा वापर हा नक्की करत जा. तर बघा आता ह्याच्यावरती लास्ट जी गोष्ट आहे मला करायची आहे ते म्हणजे थोडंसं डेकोरेट तर करायलाच पाहिजे, नाही तर नुसतंच प्लेन ते छान दिसणार नाही. तर याच्यामध्ये ना जे म्हणजे पांढऱ्या रंगानेच मला ना जी रांगोळीची अशी एक डिझाईन असते बघा ती करायची होती. पण नंतर म्हटलं नको, समजा ती ओव्हरऑल सगळीकडे सेम आली नाही तर खराब दिसेल. तर म्हणून मग म्हटलं की जेवढं सोपं काही करता येईल आपल्याला ते करायचा प्रयत्न करू. तर म्हणून पांढऱ्या रंगाने मी पूर्ण इथे थोडीशी अशी ब्रॉड लाईन कलर करून घेतली आहे आणि त्याच्यावरती माझ्याकडे मिरर्स आहेत, म्हणजे छोटे छोटे आरसे आहेत. डेकोरेशनचं सामान काय करते मी बऱ्याचदा थोडंफार एक्स्ट्राचं असतं माझ्याकडे, कारण कधी आपल्या डोक्यात काय येतं काय नाही आणि त्या टायमिंगला आपल्याला त्या गोष्टी अवेलेबल होतातच अशा नाही. तर म्हणून ज्या जुन्या गोष्टी आपल्या असतात ना डेकोरेशनसाठी आपण वापरतो, तर त्या उरलेल्या गोष्टी व्यवस्थित जर ठेवल्या तर तुम्हाला बघा अशा कुठल्याही कधीही कामासाठी त्या म्हणजे वापरात येतात. तर याच्यावरती जे मिरर्स चिटकवायचे तर ते कशाने चिटकवायचे, तर ही फिक्स बॉन्ड म्हणून अशी ट्यूब येते. या ट्यूबने ना मेटल म्हणा, प्लास्टिक म्हणा की कुठले तुम्ही पॅच वगैरे काही लेस वगैरे चिटकवायचे असेल ना तर अगदी फिक्स बसते मस्त एकदम. तर थोडीशी लावून ठेवायची आणि विदिन अ सेकंड्स तुम्ही नंतर लगेचच तुम्हाला जे स्टिक करायचं ना ते त्याच्यावर चिटकवायचं. तर आता याच्यावर मी पहिले आरसे असेच ठेवून बघितले की कशा प्रकारे चांगले दिसतात, उभे चांगले दिसतात, आडवे चांगले दिसतात आणि त्यानंतर फायनल मग फेविबॉन्ड लावून त्याच्यावरती अशा प्रकारे स्टिक केलं. तर बघा थोडंसं एक्स्ट्रा आणखीन थोडंसं ह्याला डेकोर केलं तर आणखीन त्याला किती म्हणजे त्याचं पूर्ण रंगरूपच बदलून गेलं. आणि आणखीन जेव्हा ते पूजेमध्ये ठेवणार तेव्हा तुम्ही बघा की आणखीन काय म्हणजे वेगळं चमत्कारच करणार आहेत ते पूजेमध्ये आजच्या. तर अशा प्रकारे बघा हे दोन्ही मस्त जे स्टेप्स आहेत ते आम्ही बनवून घेतल्या. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जवळ कुठे तुमच्या ओळखीचे कोणी सुतार असतील तर त्यांच्याकडूनही तुम्ही अशा काही काही वेगवेगळ्या गोष्टी बनवून घेऊ शकता. असं नाही आहे की मी हे केलं म्हणून तुम्ही असंच करायला पाहिजे. तुमच्या डोक्यात काय क्रिएटिव्ह आयडियाज येतात त्या वापरून सुद्धा तुम्ही नवीन नवीन गोष्टी बनवू शकता. तर तसंच संध्याकाळी म्हणजे आदल्या दिवशी मी ही जी देवांची जी पण भांडी उद्याच्या पूजेसाठी लागणार आहेत तर ती सगळी स्वच्छ करून घेते. तर ही भांडी कशाने क्लीन करते तर नेहमी सांगते मी की ॲक्लिन पावडर जी मिळते ती तुम्ही पितळेच्या भांड्यांसाठी वापरा. तांब्या पितळेच्या भांडी अगदी मस्त लखलखीत होतात. हे बघा हे अभिषेक पात्र आहे. हे मी बाप्पा मोरया स्टोअरमधून मागवलं होतं आणि ह्याचा म्हणजे संपूर्ण डिटेल व्हिडिओसुद्धा केला होता. तर बऱ्याचदा नंतर पूजा बघितल्यावर बऱ्याच ताई विचारतात की हे काय आहे, हे कुठून घेतलं, ते कुठून घेतलं. तर म्हणून मी आता क्लीन करता करताच तुम्हाला सांगते. ह्या ज्या समया दिसत आहेत ना माझ्या या 18 इंचाच्या समया आहेत आणि ह्यासुद्धा बाप्पा मोरया स्टोअरमध्ये अवेलेबल आहेत. तर तिथून तुम्ही मागवू शकता. तर मला ना अगरबत्तीचं स्टँड फक्त एक राहिलं आहे की जे पितळेचं नाही आहे माझ्याकडे. तर अशा प्रकारचा जुगाड मी आज करते आहे. तर बघू हा किती काम करतो आहे, कारण आतलं जे हुक लावलं आहे ना अगरबत्तीचं तर ते म्हणजे डुगडुगतं आहे थोडंसं. तर ते अगरबत्त्यांचं वेट घेईल की नाही काही माहिती नाही. तर असो आता सध्या तर मी करून ठेवलं आहे त्याचं प्रोव्हिजन, पण बघू ते किती काम करतं आहे पूजेमध्ये. आणि हे जे अभिषेक पात्र आहे तर हे मी ॲमेझॉनवरून मागवलं होतं. तर ह्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला देणार आहे. हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर आज आहे आपला दुसरा श्रावणी सोमवार आणि तयारी झालेली आहे. आणि जे मी तुम्हाला दाखवलं की मी आज काहीतरी छान स्पेशल बनवलं आहे पूजेसाठी, तर ते आता पूजेमध्ये मांडणार आहे आणि ते कसं दिसणार आहे पूजेमध्ये त्यासाठी मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे. आणि आजची तयारी अशी झालेली आहे बघा.
तर ही जी साडी आहे ना, तर ही सोनाली ताईंकडून मागवली, म्हणजे प्रांजल शिंदे व्लॉग्स ताई नवीन साडींचा बिझनेस चालू केला आहे. तर मग म्हटलं आपण पण त्याला श्री गणेशा करूया, तर म्हणून मी त्यांच्याकडून ही साडी मागवली. मला अशा खूप झकपक आवडत नाहीत, अशा सिंपल सोबर, आणि ही खूप छान वाटली आणि खरंच मस्त आहे. अगदी हलकी आहे, म्हणजे अंगावर साडी नेसली की नाही हे सुद्धा कळत नाही आहे. सोमवारसाठी हे कॉटन आहे एकदम, जे आपलं सुती कॉटन असतं ना तसं कॉटन आहे. धुतल्यानंतर भरेल आणखीन छान. आणि त्यांनी ज्या साड्या आणल्या आहेत ना, त्याच्यात मला खूप खास गोष्ट जी आवडली ती म्हणजे की अगदी रिझनेबल रेटमध्ये, म्हणजे ज्या आपल्या बघणाऱ्या ताई आहेत ज्यांना परवडेल अशा प्रकारेच, म्हणजे जसं मीही नेहमी विचार करत असते की जी पण वस्तू आपण देतोय समोरच्याला त्याच्यामध्ये क्वालिटी चांगली असली पाहिजे, त्याचबरोबर ती रिझनेबलसुद्धा असली पाहिजे. तर तशाच त्यांनी साड्या छान छान आणल्यात, त्यांच्या चॅनलवर तुम्ही बघू शकता. आणि ही जर साडी तुम्हाला आवडली असेल, हवी असेल, तर तुम्ही नक्की ताईंचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा किंवा मेसेज करा. आणि छान मस्त आहे साडी, मला खूप आवडली. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पण बघायला मिळेल की अगदी सिंपल सोबर आणि छान आहे. तर चला मी आता पूजेला सुरुवात करते. चला, तर सुरुवात पहिले रोजची जी आपली पूजा असते तर त्या पूजेने केली. आणि आजची पूजा बघा किती छान झाली आहे. हा कुंकवाचा करंडासुद्धा खूप ताईंना आवडला, आणि ज्यांनी घेतला असेल, ज्यांच्यापर्यंत पोचला असेल, तर त्यांनी मला नक्की सांगा की कसा आहे करंडा, तुम्हाला खरंच मनापासून आवडला का. तर ते पण मला रिव्ह्यूज तुम्ही नक्की देत जा प्रत्येक वस्तूंचे. तर साडी बघा कशी दिसते, म्हणजे मगाशी अशी मला पूर्णपणे दाखवता नाही आली, पण आता तुम्हाला दिसत असेल की कशी दिसते. आणि खरंच सांगू, इतकी हलकी आहे ना, खूप मस्त आहे. कारण मला ना खरं तर साडी नेसून मला हे पूजेचं सगळं आवरता येतच नाही पहिली गोष्ट तर. कारण बऱ्याचदा मला उठ बस करावं लागतं, कुठे काही अडकतं कधी काय, आणि माझे दिवे भरपूर असतात, तर त्यामुळे खूप सांभाळून मग आणखीन हळूहळू काम करावं लागतं. तर म्हणून मी शक्यतो ना ड्रेसच प्रिफर करते, की माझं सगळं लक्ष माझ्या पूजेकडे असलं पाहिजे, नाही की मी काय घातलंय काय नाही ह्याच्याकडे माझं, किंवा ते सावरण्यामध्ये लक्ष देण्यापेक्षा मी पूजा किती छान प्रकारे करेन, किती चांगलं सजवेन, किती छान चांगलं नामस्मरण करेन, तर ह्याकडे माझं जास्त लक्ष असतं. तर असो, आज साडी नेसलेली आहे. आज दुसरा सोमवार आहे. मागच्या सोमवारी बऱ्याच गोष्टी होत्या, त्यामुळे मला काही गोष्टी करता आल्या नाहीत. तर असो, प्रत्येक दिवस आपला सारखा नसतो, प्रत्येक दिवशी काही ना काही नवीन नवीन गोष्टी येत असतात, आणि त्या सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊनच आपल्याला आपली जी रोजची कामं म्हणा किंवा आपल्या ज्या काही नवीन नवीन गोष्टी असतात त्या करायच्या असतात. तर माझा हा जो चौरंगा आहे ना, ह्याचा एक पाय ना थोडासा डुगडुगतो, तर म्हणजे एक वरती एक खालती थोडंसं इम्बॅलन्स असतं, तर ते करण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी अशा प्रकारचे जुगाड करायला लागतात. तर ते म्हणजे की पेपराचा जो तुकडा आहे थोडासा, तर तो खाली ठेवला ना की ते अगदी मस्त परफेक्ट बसतं. तर आता याच्यावर पूजेला सुरुवात करते. आणि त्यासाठी पहिले मी जो छान शुभ्र वस्त्र जे आहे ते त्याच्यावरती अंतरलेलं आहे, आणि त्यानंतर पहिली सगळी मांडणी करून घेणार आहे मी. कारण मग मांडणी जर केलेली असेल ना तर आपल्याला पूजा करायला खूप बरं पडतं. आणि आज हे पण थोडेसे उशिरा जाणार होते ऑफिसला, त्यामुळे त्यांची मला खरंच खूप मदत होते. कारण पूजेच्या वेळेला एकदा बसलं ना का मग हे पाहिजे, ते पाहिजे, हे राहिलं, अरे हे विसरली, असं खूप सारं होतं. आणि त्यामध्येच कॅमेरा व्यवस्थित सेट करावा लागतो, कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपर दाखवायच्या असतात. तर खूप सारी गडबड असते. त्यात जर कोणी असं मदतीला असेल ना तर खरंच खूप बरं पडतं. आणि त्यांची पण इच्छा होती की मला अभिषेक करायचा आहे, मला महादेवांची पूजा करायची आहे, तर त्यामुळे आणखीन चांगलं वाटतं. तर बघा, ह्यासाठी मी त्या पायऱ्यांचा अट्टाहास केला होता की अशा प्रकारे मला पूजेच्या दोन्ही बाजूला पायऱ्या मांडायच्या आहेत, आणि त्याच्यावरती दिवे प्रज्वलित करायचे आहेत. तर दिवे जेव्हा लागतील ना तर बघा त्या पूजेला कसं स्वरूप प्राप्त होतं आहे त्या पूजेला. आता सध्या मी दिवे लगेचच प्रज्वलित करणार नाही आहे. नंतर जेव्हा मी रुद्राभिषेक करणार आहे ना तेव्हा मी सर्व दिवे लावणार आहे. कारण कधी कधी काय होतं, आपण जे पूजा करत असतो, म्हणजे सुरुवातीची जी पूजा असते त्यामध्ये म्हणजे सारखं आपल्याला ते उचलावं लागतं, ठेवावं लागतं, मग त्यामध्ये कधी हातबोट इथे तिथे लागू शकतो. तुम्हालाही मी सांगेन की पूजा करताना जेव्हा तुम्ही दिवे, समया हे जेव्हा लावता ना तेव्हा अगदी सांभाळून त्या गोष्टी हाताळा. कारण मग काय होतं, कधी कधी आपल्याच हातून काहीतरी चुका होतात, आणि मग त्यामुळे आपल्यालाच असं वाटतं की
पूजेमध्ये माझ्याकडून काही चूक झाली आहे का आणि त्यामुळे अशा काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत का? तर असं नसतं. आपण काळजी जर सुरुवातीपासूनच घेतली ना, तर अशा होणाऱ्या म्हणजे अशा ज्या चुका होतात ना, ते आपण नक्कीच टाळू शकतो. तर आता ही समया बाजूला ठेवण्यासाठी समयांच्या खाली जे वस्त्र आहेत समयांचे ते मी ठेवते आणि दोन्ही बाजूला अशा छान समया लावणार आहे. तर बघा, जितके दिवे तुम्ही पूजेमध्ये लावता ना, तितकंच म्हणजे तुमच्या पूजेला ना तितकंच छान स्वरूप प्राप्त होतं. तर महादेवांचा आज अभिषेक होणार आहे. तर चला, आता मी जी पण सुरुवातीची मांडणी आहे ना ती संपूर्ण करून ठेवली आणि त्यानंतर आता पूजेला सुरुवात होईल. ओम श्री गणेशाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रः स्थिरन्गैस्तु वास्तु देवशीं देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षरो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पति ददातु. ओम शांती शांती शांती. तर अशा प्रकारे बाप्पांचं म्हणजे स्थापना जी आहे ती गणपती अथर्व शीर्षाने करायची, किंवा ओम गंग गणपतये नमः किंवा श्री गणेशाय नमः या मंत्राचा जाप करून सुद्धा तुम्ही बाप्पांची स्थापना करू शकता. तर कुठल्याही पूजेची सुरुवात ही गणेशानेच होते. तर म्हणून सुरुवातीला पहिले गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे, त्यानंतर आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे. तर आज हे पूजेला बसले आहेत, तर ह्यांना मी मंत्र उच्चारण करते आणि त्यांना जी पण सगळी म्हणजे पूजा कशी करायची काय करायची ते मी त्यांना सांगते आणि त्यांच्या हातून आज पूजा होते. आणि शक्यतो ज्या महादेवांच्या पूजा असतात ना, तर त्या घरातले जे कर्ते पुरुष असतात त्यांच्या हातून ती जी पूजा घडते ना, तर ती आणखीन छान म्हणजे होते, पूजा आणखीन तिथपर्यंत पोचते. तर बाप्पांना अभिषेक स्नान घालून त्यानंतर बाप्पांना अष्टगंध लावायचा आहे, टिळा लावायचा आहे आणि त्यांच्या खाली आहे ना कधीही म्हणजे बाप्पांच्या खाली स्थानापन्न करण्याच्या आधी कधीही तिथे अक्षता ठेवा किंवा जे विड्याचं पान आहे ते ठेवा आणि त्याच्यावरती त्यांची स्थापना करा. तर आता बाप्पांची स्थापना झाली, त्यानंतर जे रुद्रयंत्र आहे तर रुद्रयंत्राची पण स्थापना करून घ्यायची. अभिषेक तर आपण करणार आहे, म्हणजे जो रुद्राभिषेक आहे तो नंतर करणारच आहे, पण तत्पूर्वी त्याची स्थापना करून घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर महादेवांची स्थापना करायची आहे. त्यासाठी महादेवांवरती तुम्ही पंचामृताचा किंवा दुधाचा अभिषेक करायचा आहे. तर हे करताना तुम्ही ओम नमः शिवाय मंत्राचा जप करू शकता. तर रुद्राभिषेक कसा करायचा ह्याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तरीही मी तुम्हाला सांगते की बघा, रुद्र जे यंत्र आहे ना ते अशा प्रकारे खाली घ्यायचे आणि ते आपण आपल्या हाताने त्यावर अभिषेक करायचा आहे आणि समोर महादेवांची जी पिंड आहे तर त्या पिंडीवरती अशा प्रकारे जे अभिषेक पात्र असतं, जे तुम्हाला आता दिसतंय की जिथून आपोआप आपण फक्त पाणी घातलं की तिथून अभिषेकाची जी धार आहे ती महादेवांवरती पडत असते. तर अशा प्रकारे जो रुद्रयंत्राचा अभिषेक आहे तो करायचा असतो. आणि हे जे रुद्राभिषेकाचं पाणी आहे ना हे खूप 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 पवित्र मानलं जातं. जे पण व्यसनाधीन व्यक्ती असतील किंवा तुमच्या घरात कोणी आजारी व्यक्ती असतील किंवा मुलं सतत चिडचिड करत असतील, तर त्यांना तुम्ही हे रुद्राभिषेकाचं पाणी दिलंत ना तर त्यांच्यावरती खूप 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 प्रभाव पडतो. हे पाणी तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये सुद्धा भरून ठेवलं आणि तुम्हाला जेव्हाही कधी वाटलं, गरज वाटली, घरामध्ये कधी आजारपण वाटलं, नैराश्य वाटलं, तर तेव्हा तुम्ही ह्या पाण्याचा वापर करू शकता.
तर तुमचं लक्ष गेलं की नाही की बघा आपले दिवे छान प्रज्वलित झालेले आहेत. तर मी जसं तुम्हाला म्हटलं की रुद्राभिषेक करताना मी संपूर्ण दिवे लावणार आहे आणि इथे मी तेलाचे दिवे नाही लावलेत, हे वॅक्सचे दिवे लावलेत. कारण तेल सांडू शकते किंवा काही बरेच प्रॉब्लेम होऊ शकतात, तर म्हणून मी तेलाचे नाही लावले. जेव्हा मी पितळेचे दिवे आणेन ना तर तेव्हा नक्की मी ते पितळेचे दिवे तेलाचे लावणार आहे. तर महादेवांच्या पिंडीवरती ना मी जे हे बेलपत्र ठेवलं होतं तर ते तसंच चिकटून आहे. अगदी रुद्राभिषेक पूर्ण झाला तरीही ते पान तसंच चिकटून होतं त्याला. असंच मागच्या वेळेला सुद्धा एकदा झालं होतं आणि अक्षरशः पिंड खाली घेतलेली आहे पिंडी महादेवांची, तरीही त्याला ते पान तसंच अजूनही चिकटून आहे बघा. ओम शशिशेखराय नमः. ओम वामदेवाय शिवाय. ओम विरूपाक्षाय नमः शिवाय. ओम कपर्दिने नमः शिवाय. ओम नीललोहिताय नमः. ओम शंकराय नमः. ओम शूलपाणये नमः. ओम कटवागिने नमः. ओम विष्णुवल्लभाय नमः शिवाय. अशा प्रकारे आजची पूजा खूप 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 छान संपन्न झाली आणि किती सुंदर वाटते बघा पूजा. ही जी आयडिया होती ना ती अगदी मस्त म्हणजे परिपूर्ण झाली असं वाटतं आणि खूप छान वाटतं. घरातलं जे वातावरण आहे ना, अशा प्रकारे जेव्हा पूजा होतात घरामध्ये तेव्हा घरातलं एकंदर जे वातावरण आहे ना ते खूप असं शिवमय आणि असं प्रसन्न असं वातावरण होतं घरातलं. खूप भारी वाटतं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.